फिल्टर करण्याचं काम कोण करतं? एक्सपर्ट, आपण करता. जे कुक जे कोणी किचनमध्ये कुक करतं आणि ज्यांना इंट्युशन आहे, अरे हे नाही जाणार, हे कमी घातलं पाहिजे, अरे ह्याला आपण असं न घालता थोडं पील करून घातलं पाहिजे, चॉप करून घातलं पाहिजे, हे जे आपल्या डोक्यात कुक बसलेला असतो, शेफ बसलेला असतो, तो सांगतो. दॅट्स द इंटेलिजन्स, ह्युमन इंटेलिजन्स. त्याला आपण एका कम्प्युटरमध्ये कॅप्चर करू शकतो का, हा प्रश्न आम्ही विचारला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणजे असाच एक प्रश्न 1955 मध्ये नन अदर दॅन ॲलन ट्युरिंगने विचारला होता, जे कम्प्युटर सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात. राईट. त्यांनी असा प्रश्न विचारला होता की कॅन अ मशीन थिंक, असा प्रश्न विचारला होता. आम्ही म्हणतोय की कॅन अ मशीन थिंक लाईक अ शेफ. डॉक्टर गणेश बगलर यांनी प्रचंड मेहनत संशोधन करून हे एक नवीन तंत्रज्ञान आपल्यासमोर आणले. AI तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पाककृती आपणास करता येणे शक्य आहे का, याबद्दल आज त्यांनी सविस्तर आपले प्रेझेंटेशन दिले. जे काही आम्ही अभ्यास केलेला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण संगणकीय आहारशास्त्र म्हणू किंवा मग कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी इंग्रजीमध्ये असं आम्ही त्याला नाव दिलेलं आहे, त्याविषयी तुम्हाला सांगायचा प्रयत्न असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बरंच ऐकतो आहोत आजकाल. आणि ChatGPT आपल्या सगळ्यांनीच वापरलेला असेल आणि असाही प्रयत्न चालू आहे की तो भारतीय भाषांमध्ये देखील ChatGPT बनवता यावा, ChatGPT भारत व्हर्जन त्याचं बनवता येत वगैरे वगैरे. पण असा एक विषय जो पाककृती, स्वयंपाक कला आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा मेळ घालतो असा एखादा विषय असू शकतो असं बऱ्याच लोकांना माहितीच नाही आहे. आणि आम्ही या विषयावर साधारण 2015 सुरू करून एक साधारण 9 ते 10 वर्ष झालेली आहेत यावर अभ्यास करत आहोत. तर आम्ही काय करत आहोत नेमकं आणि कसं स्वयंपाक कलेचा, पाककृतींचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मेळ घालत आहे हेच मी सांगायचा प्रयत्न करेन. पण ते सांगण्या अगोदर पटकन माझी ओळख तुम्हाला झालेली करून देण्यात आलेली आहे. पण पुण्यामध्ये येऊन मराठीमध्ये व्याख्यान देणं हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. मी इथं शिक्षण घेतलेलं आहे, मास्टर्स केलेलं आहे. कविता जोशी ते माझी बॅचमेट होती. मास्टर्स आम्ही फिजिक्स डिपार्टमेंटमधून पदार्थविज्ञान विभागातून केलेला आहे. आणि सहज म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की अत्यंत गमतीदार माझा प्रवास झाला आहे. पदार्थविज्ञान फिजिक्स मधून मग कम्प्युटर सायन्स, संगणक शास्त्राचा अभ्यास केला आणि मग त्यानंतर कम्प्युटेशनल बायोलॉजी त्याचा अभ्यास केला आणि तिथून इथपर्यंत म्हणजे एकूणच फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमी टू गॅस्ट्रॉनॉमी असा माझा प्रवास झालेला आहे. आणि ते करत असताना मी बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, कम्प्युटर सायन्सच्या डिपार्टमेंट्समध्ये, विभागामध्ये आणि बायोलॉजीच्या डिपार्टमेंटमध्ये, NCBS नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, CCMB जिथे मी PhD केली आणि बाहेर जर्मनीमध्ये अशा ठिकाणी मी जाऊन शेवटी आज गॅस्ट्रॉनॉमीचा अभ्यास तुमच्यासमोर दाखवत आहे, प्रेझेंट करत आहे. आपण जेव्हा खाण्याचा विषय काढतो तेव्हा सहसा त्याच्याकडे एक कला या अनुषंगानेच पाहतो. कारण अर्थातच हे फार कठीण आहे की स्वयंपाकाला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणं अत्यंत कठीण आहे माझ्या मते. आज देखील मी न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडियाच्या मीटिंगमधून येतो आहे आणि तिथे देखील प्रचंड ओहापोह चालला आहे की आपण चांगलं कसं खावं, न्यूट्रिशियस कसं खावं याच्याविषयी अभ्यास करतायत ते. आणि अर्थातच प्रचंड कठीण आहे हे सांगणं की कुणी काय खावं आणि ते कसं चांगलं असेल तुम्हाला सांगणं अत्यंत अवघड आहे. मग असं असताना असं कसं शक्य आहे की आपण स्वयंपाकाचा कला नाही नसून त्याचा विज्ञान म्हणून त्याचा आपण अभ्यास करू, तर त्याविषयी मी तुम्हाला सांगेन. पण सर्वप्रथम आपण मुळातच स्वयंपाकाचा विज्ञान म्हणून का पाहावं त्याच्याकडे, तर एक त्याचं कारण असं आहे की मी इथं लिहिल्याप्रमाणे आपली ओळख, मनुष्य म्हणून आपली ओळख अनेक गोष्टींनी होते. त्यातली एक आहे भाषा आणि दुसरी आहे स्वयंपाक कला. इतरही बऱ्याच गोष्टी आहेत जसं कॉस्ट्युम्स वगैरे, आपण पेहराव आपला, परंतु या दोन गोष्टी भाषा आणि स्वयंपाक अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्या आपली ओळख दर्शवतात. आणि इतर स्पेसिसपेक्षा वेगळं आपल्याकडे जे आहे ते म्हणजे आपल्या आकारमानाच्या दृष्टीने त्यापेक्षा जास्त मोठा असणारा मेंदू. आणि हा मेंदू आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे, असा एक आर्ग्युमेंट आहे, म्हणण्यात आलेला आहे वैज्ञानिकांकडून की आपण स्वयंपाक बनवायला शिकलो, पाककृती बनवायला शिकलो म्हणूनच आपल्याला असा मेंदू मिळाला, असं एक आर्ग्युमेंट आहे. का तर आपल्याला जाऊन फोरेजिंग करून, ज्याला म्हणतात हंटिंग करून आपलं अन्न मिळवण्याची गरज पडली नाही जसं इतर जनावरं करतात.
आपल्याला पडली नाही. आणि थोडक्यात म्हणायचं झालं तर आपण जेव्हा जेवण बनवतो, स्वयंपाक करतो, तेव्हा लिटरली आपण आपलं त्याचं जे पचन आहे ते शरीराबाहेर करत असतो. म्हणूनच गाई किंवा पांडा किंवा इतर कुठले जनावरं जे त्यांना खातात तर त्यांचं पचवणं कठीण जातं. त्यांची शरीरातली अवयव मोठे असतात पचवणं सोपं करण्यासाठी, पण आपल्याला तर करायची गरज पडत नाही. म्हणूनच हे एक पुस्तक आहे, कॅचिंग फायर, हाऊ कुकिंग मेड अस ह्युमन. हे अत्यंत सविस्तरपणे सांगतं की कसं झालं असणार हे, आणि स्वयंपाक कलेचा उगम झाला म्हणूनच माणसाचा इतका मोठा मेंदू विकसित झाला, आणि त्यानंतर आज अर्थातच टेक्नॉलॉजी आणि इतर गोष्टी ह्या विकसित झालेल्या आहेत जेवढ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की स्वयंपाक ही मनुष्याची आणि आपल्या संस्कृतीची एक ओळख आहे. आणि दुसरं कारण की का आपण स्वयंपाक कलेकडे विज्ञानाच्या अनुषंगानं दृष्टीनं पाहिलं पाहिजे, ते म्हणजे आज आपण असं दिसतं आहे की उत्क्रांती आपली झाली माकडासारख्या प्राण्यापासून असं म्हणतात, पण या कार्टूनमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की कदाचित आपण उलट जातो आहोत, इन द सेन्स की उलट उत्क्रांती होते आपली एक मोठी स्पेसीज, एक पॉवरफुल स्पेसीज अशी ओळख झालेलीच आहे. पण त्यानंतर आता ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाचे आजार वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात. त्यात जनुकं पण असतील काही प्रमाणात, आणि काही प्रमाणात आपलं वैयक्तिक दैनंदिन काम कसं चालतं तेही असेल. पण सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं जर फॅक्टर असेल ते म्हणजे आहे आपलं खाणं, राईट. आपण काय खातो आणि आपण किती व्यायाम करतो किंवा आपली हालचाल किती असते, या गोष्टीवर आपलं हे सगळे जे रोग आहेत ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतात, या सगळे आणि त्याच्यावर अवलंबून आहे. तर ही दुसरी गोष्ट झाली आपली ओळख. दुसरं म्हणजे आपलं आरोग्य त्या खाण्यापिण्याशी, स्वयंपाकाशी निगडीत आहे. तिसरं म्हणजे 2050 आपल्याकडे पृथ्वीवर साधारणतः 10 कोटी लोक असणार आहेत. 10 बिलियन म्हणतात त्याचं कन्व्हर्शन किती होणार, सॉरी 10 कोटी नव्हे, 10 अब्ज लोक असणार आहेत. बरोबर, मी लिहिलंय ते 10 अब्ज तोंड असं लिहिलंय, पण ते माझ्या लक्षात येत नव्हतं. तर 10 अब्ज लोक असणार आहेत. तर या 10 अब्ज लोकांना आपण कसं भरवणार, न्यूट्रिशियस फूड, अन्न कसं देणार, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे, जे बरेच जण मान्य करतात आणि काही जण मान्य नाही करत, ते म्हणजे आज कम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, ज्याला विदाशास्त्र असं नाव आहे, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून आपण जर सोल्युशन शोधू शकलो, त्याच्यासाठी मार्ग शोधू शकलो, तर ते अत्यंत टाईमली असेल असं मला वाटतं. तर या अनुषंगानं कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी, ज्याला मराठीमध्ये मी संगणकीय आहारशास्त्र म्हटलं आहे, याचा आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये पाया रोवलेला आहे आमच्या लॅबोरेटरीमध्ये. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की बहुतांश वेळेस आपण जेव्हा एखाद्या विज्ञानाकडे किंवा विज्ञानाच्या शाखेकडे पाहतो, तेव्हा ते अमेरिकेमधून, युरोपमधून उद्गम पावलेले असतात. आणि ही अशी एक गोष्ट आहे जी मी अत्यंत प्राऊडली सांगतो की आमच्या लॅबमध्ये, आमच्या भारतामध्ये उगम पावलेली आहे. आणि ते इतर लोक आता, मग ते इंडस्ट्रीमध्ये असू देत किंवा मग युनिव्हर्सिटीमध्ये असू देत, ते आता पाठपुरावा करत आहेत त्याचा. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला प्रत्येक वेळेस भरून येतं जेव्हा मी सांगतो की हे भारतातून तयार झालेलं सायन्स आहे, विज्ञान आहे. अर्थातच मग आपण जर अन्नाचा आणि पाककृतींचा अभ्यास जर करायचा म्हटलं, मुळातच अन्नाचा अभ्यास करायचं म्हटलं, तर त्याचे वेगवेगळे कंगोरे आहेत. त्यातली एक म्हणजे आपल्या पाककृती, रेसिपीज. आपण रेसिपी बनवतो कशा, जशा भाषा वेगवेगळ्या, आपलं आवाज यंत्र जेव्हा स्वरयंत्र जरी एकच असलं तरी वेगवेगळे प्रकारे आपण भाषा बोलतो. चायनीज लोक वेगळ्या पद्धतीने बोलतात, आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो. भारतातच कित्येक भाषा आहेत, शेकडो भाषा आहेत, राईट. त्याच प्रकारे अन्नाचे कच्चे जिन्नस जरी सारखे असतील, बऱ्यापैकी सारखे असतील, थोडेफार वेगळे असतात देखील, तरी देखील त्यांच्यावर प्रक्रिया कशी करतो आपण, आणि मग रेसिपीज कशा बनवतो, पाककृती कशा बनवतो, ह्या वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं, वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. म्हणूनच कुझिन्स बनलेले आहेत. तर या पाककृतींचा अभ्यास केला पाहिजे, त्या कच्च्या जिन्नसांच्या चवींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कारण आपण एखादी गोष्ट जेव्हा अन्नासाठी वापरतो तेव्हा ती मूलतः त्याच्या चवीकरता असते. अर्थात त्याच्या रंगाकरता, टेक्स्चरकरता देखील वापरतो, पण चव ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती चव, जेव्हा मी चव म्हणतो तेव्हा त्याचा गंध
आणि चव दोन्हीचा मी त्याच्यात उल्लेख करत आहे. इंग्रजीमध्ये त्याला चांगला पर्यायी शब्द आहे, त्यात फ्लेवर म्हणतात. फ्लेवर सॉरी स्वाद म्हणणं जास्त योग्य असेल. थँक्यू, धन्यवाद ते सांगितल्याबद्दल. तर स्वाद हे योग्य प्रतिशब्द असेल त्यासाठी, फ्लेवरसाठी. आणि अर्थातच आपण जे खातो त्यामुळे आपलं पोषण होतं आणि त्याचे खाण्याचे आपल्या आरोग्यावर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली परिणाम होतात. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्टेनेबिलिटी हा जो कीवर्ड अत्यंत फेमस झालेला आजकाल आणि सगळ्यांनाच त्याचं वेळ लागलेलं आहे की जे काही आपण करतो ते सस्टेनेबली केलं पाहिजे. कार आपण वापरतो तर पेट्रोलची न वापरता बॅटरीची वापरावी, जेणेकरून आपल्याला सस्टेनेबल लाईफस्टाईल त्यानंतर आपल्या भावी पिढ्यांना मिळेल यासाठी आपण करत आहोत. तर अन्नामध्ये देखील बऱ्याच जणांना हे पटणार नाही, पण अन्न देखील बहुतांश वेळेस सस्टेनेबल असतं, काही वेळेस नसतं. कारण जे काही आपण खातो त्या सगळ्याचा सो कॉल्ड कार्बन फुटप्रिंट आपण सोडत असतो. जसं आपण विमानाने प्रवास करताना कार्बन फुटप्रिंट सोडतो पेट्रोल जाळल्यामुळं, तसाच अन्नाचा देखील कार्बन फुटप्रिंट असतो. त्याचाही अभ्यास एकत्रितरित्या करणं आवश्यक आहे. तर हे मूलतः मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतोय की आम्ही जे काही करत आहोत संगणकीय आहारशास्त्रामध्ये हे सगळं मुळात का करायचं, हा घाट का घालायचा हे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच अनुषंगानं आरोग्याच्या, संस्कृतीच्या आणि आपल्या सिव्हिलायझेशन मी म्हणेन त्याला, सिव्हिलायझेशनल क्वेश्चन्स मी म्हणतो त्यांना, या अनुषंगानं ते आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मागच्या कित्येक वर्षामध्ये आमच्या प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, जी कम्प्युटेशनल लॅबोरेटरी आहे त्यात करत आहोत. कुठल्याही गोष्टीचा जर डेटा सायन्स, विधाशास्त्राच्या अनुषंगानं जर अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डेटा कुठे आहे. आणि आम्ही जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केला होता प्रथम, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा, रेसिपींचा, चवींचा, स्वाद आणि पोषण आणि आरोग्य या अनुषंगानं डेटा अवेलेबल नव्हताच मुळे. मग आम्ही सर्वप्रथम ते करायला घेतलं आणि ते करत असताना मी वैयक्तिकरित्या प्रचंड मोठी रिस्क घेतली होती. त्याचं कारण असं आहे की गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते, विज्ञानामध्ये देखील असते. झालेल्या विज्ञानाचाच थोडाफार वेगळ्या अंगाने तुम्ही अभ्यास करायला घेतलात तर सगळे म्हणतात हा बरोबर आहे, हे पूर्वी झालेलं आहे आणि तुम्ही थोडंफार वेगळं करतात, व्हेरी गुड, आणि मग टाळ्या वाजवतात. पण तुम्ही अगदीच नवीन करायला काही घेतलं की मग ते प्रचंड रिस्की असतं. ते म्हणतात की हे काय करताय तुम्ही, याचा काही मुळात फायदा होणार आहे की का नाही, वगैरे वगैरे. आणि ते सिरियसली ॲज अ करिअर रिस्क असतं. कारण मग तुम्हाला जर यश मिळालं त्याच्यामध्ये तर सगळेच त्यात सहभागी होतील, पण जर यश नाही मिळालं तर यू आर अ बिग फेल्युअर, ते असतं. पण मी वैयक्तिकरित्या ती रिस्क घेतली आणि मी या समुदायाला तर नक्कीच सांगू शकतो की त्या रिस्कमुळे मला IIT जोधपूरमधून काढण्यात आलं. ती 2015मध्ये मला माझा जॉब सोडावा लागला आणि तिथून मी निघालो आणि IIT दिल्लीमध्ये जॉईन केलं. आणि त्यातली अंडरलाईन पार्श्वभूमी ही आहे जी तुम्हाला मी नक्कीच सांगू शकतो या क्लोज ऑडियन्सला. आणि हे सगळं इंटरनेटवर पडून आहे त्यामुळं त्यात नवीन काही नाही आहे. पण मुद्दा काय की आम्ही डेटा गोळा करायला घेतला, पाककृतींचा डेटा, रेसिपी DB, 1,18,000 रेसिपीज 74 देशांमधल्या आम्ही स्ट्रक्चर्ड पद्धतीमध्ये, म्हणजे त्यांना त्यातले जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगळे करून त्यांना व्यवस्थित मांडून घेतले. म्हणजे ही दुसरी अशी कुठली तरला दलाल किंवा संजीव कपूर अशी वेबसाईट नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करू शकता. असं म्हणू शकता की मला फ्रेंच पाककृतीमधल्या अशा रेसिपी दाखव की ज्याच्यामध्ये बटाटे वापरले जातात आणि हिंग वापरली जाते, पण हे नाही वापरलं, दुसरं एखादं वापरलं जात नाही. तर हे करणं तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमच्याकडे स्ट्रक्चर्ड डेटाबेस असतो. इट्स लाईक SQL क्वेरी डेटाबेस, ज्याला बऱ्याच जणांना माहिती असेल ते. तर अशा पद्धतीचा आम्ही रिलेशनल डेटाबेस बनवला याचा. आणि जसं रेसिपींच्या बाबतीत केलं, पाककृतींच्या बाबतीत, तसं चवींच्या बाबतीत, स्वादेच्या बाबतीत फ्लेवर DB बनवला. स्पाइस RX, सुरुवात स्पाइस RX पासून केली होती, ज्याच्यामध्ये मसाल्यांचे आरोग्यावर असणारे चांगले आणि वाईट परिणाम याच्याविषयी झालेला वैज्ञानिक अभ्यास जो केलेला आहे त्यांचा सगळ्यांचा एकत्र डेटाबेस बनवला. आणि त्यानंतर डायट RX बनवलं, जे फक्त मसालेच नाही तर सगळंच अन्न जे काही खाल्लं जातं त्यांच्याविषयी अभ्यास करून लोकांनी जे सांगितलेलं आहे की हे चांगलं आहे किंवा हे वाईट आहे, अर्थात ते कंट्रोल्ड अभ्यास स्टडी करून सांगितलेलं आहे, ते सगळं एकत्रित करून आम्ही डायट RX बनवला. आणि फायनली मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही कार्बन फुटप्रिंट म्हणजेच शाश्वत अन्न या अनुषंगानं एखादी तुम्ही भाजी खाल्लीत किंवा पोळी खाल्लीत तर त्याचा एकूण कार्बन फुटप्रिंट किती आहे, साधारणतः कितपत कार्बन डायऑक्साईड
हे अन्न बनवण्यासाठी, ही पाककृती बनवण्यासाठी गेलेली आहे हे आम्ही सांगतो. अर्थात मला माहीत आहे की बहुतांश लोक भारतामध्ये एस्पेशली, आणि त्याला ग्लोबल साऊथ म्हणतात, या सगळ्या देशांमध्ये याला फारसा फरक पडत नाही त्यांना, पण ग्लोबल नॉर्थमध्ये पडतो. आणि ते एस्पेशली जी नवी जनरेशन आहे, नवी पिढी आहे, ही अत्यंत जागरूक झालेली या बाबतीत, आणि त्यांना हे माहीत करून घ्यायचं असतं की मी जे खातोय ते खरंच सस्टेनेबल आहे का, जेणेकरून मी खावं की न खावं. त्यामुळं आपल्या खाण्याच्या चॉईसेस देखील त्याच्यावर अवलंबून आहे. तर आज आमची प्रयोगशाळा, ज्याला आम्ही कॉम्प्लेक्स सिस्टम्स लॅबोरेटरी म्हणतो, त्यात वेगवेगळ्या विषयांचा आम्ही अभ्यास केलेला आहे. राईट फ्रॉम मेंदूपासून त्या एअरपोर्ट नेटवर्कपर्यंत बऱ्याच गोष्टींचा आम्ही उहापोह केलेला आहे. पण मागच्या कित्येक वर्षांमध्ये, 10 वर्षांमध्ये आमची जी लॅब आहे, जटिल प्रणाली प्रयोगशाळा म्हणायला हरकत नाही मराठीमध्ये, त्यामध्ये आम्ही IIIT दिल्लीमध्ये मूलतः कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करतोय. आणि ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल की वी आर कन्सिडर्ड टू बी द ग्राउंड झिरो ऑफ कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी फॉर अ वाईल नाव. अर्थातच ही लॅब तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल. मी यावर जास्त वेळ न घालता आता तुम्हाला मूळ आम्ही रिसर्च काय केलं आहे त्याचा उहापोह करतो. आता मुळातच कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी हे नाव नव्हतं, हे मी नाव तयार केलं, ज्याला कॉइनिंग ऑफ द वर्ड म्हणतात, फ्रेज म्हणतात, ते केलं. कारण सुरुवातीला जेव्हा आम्ही अभ्यास करायचो काही, जे मी आता सांगणार आहे तुम्हाला, त्यांना कळायला वेळ लागायचा की नेमकं करताय काय तुम्ही. त्यामुळं काहीतरी नामाधिनाम देणं आवश्यक होतं, त्याला काहीतरी एक टर्म देणं आवश्यक होतं. त्यामुळं कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी नाव देण्यात आलेलं आहे. आणि सुदैवानं, माझ्या सुदैवानं, जरी मला ते IIT जोधपूरमधून निघावं लागलं वगैरे प्रकरण झालं असलं तरी, हा विषय जो आहे तो इतका जगावेगळा आहे की सहसा न्यूजपेपर्समध्ये लगेच त्यांचं लक्ष जातं, अरे हे काय करतात नेमकं तुम्ही, की एका बाजूला एक कलेचा विषय आहे पाककृतींचा आणि अन्नाचा, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की सायन्स आहे, डेटा सायन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या दोघांचा मेळ घालताय. त्यामुळं अशा न्यूज पेपर्स बऱ्याच आलेल्या आहेत आमच्या, इन्क्लुडिंग महाराष्ट्र टाइम्स. रिसेंटली कव्हरवर होतं, मला माहिती आहे किती लोकांनी वाचलं आहे. रविवारी पहिल्या पानावर महाराष्ट्र टाइम्समध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच एडिशन्समध्ये ते कव्हर पेजवर आलं होतं. आणि मला प्रायव्हेटली सांगण्यात आलं की आता AI तंत्रज्ञान बनवणार पाककृतीच्या ऐवजी ते म्हणणार होते की केप्रची हेडलाईन काय आहे, हां, चवीने खाणार त्याला केप्रं देणार, तर चवीने खाणार त्याला AI देणार, असं त्यांनी काहीतरी हेडलाईन बनवली होती. पण ती बदलली त्यांनी, कारण ती फारच क्लिष्ट वाटत होती त्यांना. एनिवे, तर एक मंत्र आहे जो मी आजकाल पसरवतो आहे माझ्या टेडेक्स टॉकमधून, तो मी ऑलरेडी दिला आहे. तो म्हणजे आयसर पुण्यामध्ये हे झालं होतं, मेकिंग फूड कम्प्युटेबल. म्हणजेच अन्नाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना संगणकाच्या, वेदाशास्त्राच्या भिंगातून पाहणे आणि ते पाहिलं पाहिजे, हा माझा मंत्र आहे आणि तो मी सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्याची सुरुवात साधारणतः 2014-15 झाली होती, जेव्हा आम्ही एक पेपर वाचला होता माझ्या विद्यार्थ्यांसोबत. मी शिकवत असताना त्यांना एक गोष्ट समजावून सांगायची होती, कारण नेटवर्क म्हणतात जोडलेल्या गोष्टी, आणि ते शिकवत असताना एक रिसर्च पेपर आर्टिकल आलं होतं. आणि त्यामध्ये अन्नाविषयी आणि फ्लेवरविषयी उहापोह झाला होता. तो मात्र केला होता रेसिपीज घेऊन, मोस्टली वेस्टर्न रेसिपीज घेऊन केलेला होता अभ्यास. तो अमेरिकन आणि युरोपियन रेसिपीज घेऊन केलेला होता. माझ्या डोक्यात हा विचार आला की अरे, भारतीय पाककृती किमान 3,000 ते 5,000 वर्ष जुनी आहेत बऱ्यापैकी. त्यातला प्रचंड बदल देखील झालेला आहे. अर्थातच कोरोनायझेशन झाल्यानंतर, ब्रिटिशांच्या आल्यानंतर, पोर्तुगीज लोक आल्यानंतर बराच बदल देखील झालेला आहे. बऱ्याच नवे जिन्नस जमा झालेले आहेत जे पूर्वी आपल्या भारतीय पाककृतीमध्ये नव्हते, जर तुम्ही हिस्टॉरिकली पाहायला गेलात तर. आणि तरी देखील मला असं वाटलं की आपण सध्याच्या पाककृती, ज्याला कंटेम्पररीली म्हणतात, तात्कालिकरित्या बनवल्या जातात, त्यांचा आम्ही अभ्यास करावा. म्हणून आम्ही डेटा शोधायला गेलो. तेव्हा आम्हाला सगळ्यात जवळचा डेटाबेस जो त्यातल्या त्यात चांगला होता तो म्हणजे तरला दलाल यांचा मिळाला. आणि संजीव कपूर देखील होतं, NDTV पण होतं, पण ह्यात सगळ्यात जास्त चांगलं होतं. आणि सांगण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा तुम्ही डेटा सायन्स करता, जो आम्ही करत आहोत, तेव्हा हे समकालीन तेल आहे. म्हणजे डेटा इज अ न्यू ऑइल ज्याला म्हणतात, की दिस इज अ करन्सी दॅट वी वॉन्टेड टू यूज. आम्ही मग ह्या सगळ्या पाककृती इथं जे दिसत आहेत, बंगाली, गुजराती, मराठी, मुघलाई, पंजाबी, जैन, राजस्थानी, दक्षिण भारतीय, या सगळ्या पाककृती घेतल्या. आमच्याकडे त्यावेळेस फक्त 2,543 पाककृती होत्या. आणि अर्थातच तर एकूण उद्देश असा होता की ह्या पाककृती घ्यायच्या, त्याच्यामधले जिन्नस
जे वापरले जातात ते, आणि त्याच्यामध्ये असणारे फ्लेवर मॉलिक्युल्स, ज्या मॉलिक्युल्समुळे, ज्या रेणूंमुळे आपल्याला चवीचं ज्ञान होतं की याची चव अशी आहे, राईट. या तिन्ही घटक आम्ही त्यातले शोधून काढले. तर प्रथम रेसिपी, त्यातले इन्ग्रेडियंट्स आणि इन्ग्रेडियंट्सची कॅटेगरी, ते मग ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात. एकूण 17 कॅटेगरी त्यावेळेस आम्ही केल्या होत्या. आज आमच्याकडे साधारणतः 36 कॅटेगरीज आहेत अगदी डिटेल पद्धतीने. आणि मग म्हटलं की आता यातले रेणू शोधून काढायचे जे ज्यांच्यामुळे आपल्याला चवीचं ज्ञान होतं. आणि एक चव म्हणजे दोन्ही, जिभेतून आणि नाकातून वास आणि चवही दोन्हीचं ज्ञान होतं. आणि फ्लेवर मॉलिक्युल्स आम्ही शोधून काढले. आणि हे झाल्यानंतर मॉलिक्युल्सचा डेटाबेस बनवला. मी जेव्हा सांगत आहे की आम्ही रेसिपीचा डेटाबेस बनवला किंवा फ्लेवर मॉलिक्युल्सचा डेटाबेस बनवला, त्याचा अर्थ असं होतं की आम्ही डेटाबेस बनवला, त्याची वेबसाईट बनवली जी तुमच्यासाठी अवेलेबल आहे, तुम्ही देखील ते शोधू शकता, त्याच्यावर जाऊन सर्च करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ते पब्लिश केलं. कारण विज्ञानामध्ये जोपर्यंत तुम्ही पिअर रिव्ह्यू म्हणजे आपल्या समकालीन लोकांना दाखवून त्यांची पसंती घेऊन पब्लिश करत ना, तोपर्यंत त्याला महत्त्व नसतं. तर या सगळ्या पब्लिश्ड रिसर्च आहे. आणि एवढं झाल्यानंतर आम्ही एक अभ्यास केला, तो म्हणजे अन्न घटक जोडणीचा. आता हे क्लिष्ट वाटतंय, मी सोपं करतो जेवढं होईल तेवढं. साधारणतः असं आहे की आपण एखादी पाककृती जेव्हा घेतो, रेसिपी घेतो, तेव्हा हे जे जिन्नस आहेत, जे काय असतील, पालक आहे, मिरची आहे, लसूण आहे, हे असे का घेतलेले आहे, हा प्रश्न आम्ही विचारला. अगदी क्षुल्लक प्रश्न वाटतो हा, पण महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की तसं पाहायला गेलं तर सगळंच काही अवेलेबल होतं आपल्याकडे, सगळेच जिन्नस अवेलेबल होते. त्यामुळं कल्चरली, हिस्टॉरिकली, परंपरेने या गोष्टी का घेण्यात आल्या आणि याच गोष्टी लॉक का झाल्या. कारण लेट अस नॉट फॉरगेट, हे अत्यंत आवश्यक आहे की ह्या रेसिपीज आपल्या कल्चरमध्ये लॉक झालेल्या आहेत. आजही आपण जेव्हा सकाळी काहीही बनवायला घेतो नाश्ता करण्यासाठी सकाळी, तेव्हा आपण प्रचंड लॉक झालेलो. पोहेच बनवतो, बटाटे पोहेच बनवतो, किंवा एखादा ढोकळाच बनवू प्रसंगी, किंवा वडा बनवू, किंवा इडली बनवू. अत्यंत मोजकेच गोष्टी आपण बनवतो. आणि खरंच आपण पाहायला गेलो की आपण मागच्या आठवड्याभरामध्ये काय खाल्लं आहे, 3 वेळेस आपण जेवतो असं गृहीत धरलं तर 7 21, आणि मग 21 गुणिले आपण मल्टिप्लाय केलं 30 दिवसांचं, तर आपण तेवढे वेगवेगळे पदार्थ खात नाही आहोत. आपण बऱ्याच वेळेस ते रिपीटच करतो, ठीक आहे. मग आणि त्या पदार्थांमध्ये देखील हे असे इन्ग्रेडियंट काय एकत्र करण्यात आले, इज देअर अ पॅटर्न, याच्यामध्ये काही पॅटर्न आहे का, हा प्रश्न आम्ही विचारला. आणि त्याला आम्ही नाव दिलं अन्नघटक जोडणी, फूड पेअरिंग असं नाव आहे त्याचं, ठीक आहे. बेसिकली इट्स इन्ग्रेडियंट पेअरिंग इन अ रेसिपी. आणि हे करत असताना रेसिपीज घेऊन प्रत्येक रेसिपी त्याच्या कॉम्पोजिट इन्ग्रेडियंटमध्ये ब्रेकडाऊन करून, त्यानंतर आम्ही असा विचार केला की आपण प्रत्येक जोड आपण केले त्याच्यामध्ये, की नारळ आहे आणि कांदा आहे, त्याच्यामध्ये किती मॉलिक्यूल सारखे आहेत, 5, 10, 8 की जास्त विचारलं. आणि आमच्याकडे डेटा होता, त्यामुळे आम्ही प्रश्न विचारू शकलो. सेम आपण प्रत्येक गोष्टीकरता केलं आणि त्याचा एक सिम्पल ॲव्हरेज घेतला. सिम्पल ॲव्हरेज डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ पेअर्स असं केलं. मग यातून काय कळतं आम्हाला की साधारणतः एखाद्या रेसिपीमध्ये सगळे जे जिन्नस आहेत, कच्चे जिन्नस आहेत, त्याच्यामध्ये फ्लेवर मॉलिक्यूल साधारणतः किती सारखे असतात, ते अगदीच सारखे असतात की वेगळे वेगळे असतात, फार भिन्न असतात, याचा आम्ही अभ्यास केला. आणि मग ते झाल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जर हे कल्चरली बनलेल्या रेसिपी नसत्या तर कशा असत्या, असा आम्ही अभ्यास केला. की बाबा ही आमच्याकडे महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये साधारणतः आमच्याकडे समजा 300 रेसिपीज आहेत. पहिली रेसिपी ज्यात 5 जिन्नस आहेत, दुसऱ्यामध्ये 10 आहेत, तिसऱ्यामध्ये 23 आहेत, वगैरे वगैरे. जर ह्या गोष्टी जशा आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने आल्या आहेत तशा न येता जर त्या रँडमली आल्या असत्या, म्हणूनच तिथं माकड दाखवले की रँडमली, की एखाद्या माकडाने किचनमध्ये येऊन जिन्नस एकत्र घातले आणि त्यातून तुमची रेसिपी बनवली, तर ती कशी बनेल, राईट. मला ते अत्यंत टेक्निकली यादृच्छिक असा शब्द सापडला जो रँडमचा, पण ते रँडम रेसिपीज आहेत. तर अगदीच विचार न करता किंवा कल्चरचा काहीही परिणाम नव्हता जर रेसिपी बनली असती तर त्या तशा बनल्या असतात. आणि आम्ही असं दाखवून दिलं की जेव्हा आम्ही भारतीय रेसिपी पाहतो, आय सॉरी ते पॉवर पॉईंटचं व्हर्जन वेगळं असल्यामुळे थोडं ब्रेक होत आहे, पण भारतीय रेसिपी पाहिल्यात आणि त्या तुलनेनं जर पाश्चिमात्य रेसिपीज पाहिल्यात तर दोन्हीमध्ये प्रचंड फरक आहे. पाश्चिमात्य पाककृतींमध्ये जे जिन्नस असतात त्यांचे जे फ्लेवर प्रोफाईल असतात ते अगदीच एकसारखे असतात. म्हणूनच मी त्याला नाव दिलं एक समान अन्नघटक जोडणी. इट्स कॉल्ड युनिफॉर्म फूड पेअरिंग, इंग्रजीमध्ये आपण त्याला युनिफॉर्म फूड पेअरिंग म्हणू. आणि
उलट भारतीय पाककृतीमध्ये आपल्याला असं दिसतं की विरोधाभासी असतात. चवीच्या अनुषंगानं अत्यंत वेगवेगळे असणारे पदार्थ एकत्र केले जातात रेसिपीमध्ये, असं आम्हाला दिसतं. आता मी म्हणेन, आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, मला तर ठाऊकच येत आहे, कारण आम्हाला कल्पना आहे की साधारणतः अंदाज आहे की बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर आणि आपले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याकडचे पदार्थ, ज्याला असं म्हणता येईल की जे इट्स अ पॉटपरी ऑफ फ्लेवर्स, वेगवेगळ्याचे फ्लेवर्स एकत्र करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये. नवीन काय त्याच्यामध्ये, तर नवीन हे आहे की हे विज्ञानाच्या अनुषंगानं, विधाशास्त्राच्या आणि डेटा सायन्सच्या अनुषंगानं दाखवणंही पहिल्यांदा झालं होतं. त्यामुळेच आम्ही जेव्हा पहिल्यांदा हा अभ्यास केला आणि हा पेपर पब्लिश केला तेव्हा एकतर शेफ्स जे असतात ते अत्यंत एक्सायटेड झाले की म्हणाले की अरे आम्हाला ठाऊक आहे, बट थँक्स प्रोफेसर बागलर फॉर टेलिंग अस थ्रू द लेन्स ऑफ सायन्स विच वी हॅड नॉट नोन. कुठलंही सायन्स हे असंच असतं, यु नो, सफरचंद पडतच राहतील, पण पडलेल्या सफरचंदामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढणं हे सायन्स आहे. त्याच प्रकारे आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी विज्ञानाच्या अनुषंगानं पाहून त्याला एक थिओरी आणि फ्रेमवर्क देणं हे महत्त्वाचं असतं. ते आम्ही करायचा प्रयत्न केला इथे. आणि दुसरी गोष्ट आम्ही दाखवून दिली, जी आता मी परत डिटेलमध्ये न जाता दाखवतोय, की आपल्या रेसिपीजमधल्या, भारतीय रेसिपीजमध्ये, पाककृतीमध्ये आपण जर एखादी, मी तुम्हाला कॅटेगरीबद्दल सांगितलं, प्रत्येक इन्ग्रेडियंट एक व्हेजिटेबल असते, स्पाइस असते, हर्ब असते, वगैरे वगैरे, फ्लावर असते, रूट असते, एक्सेट्रा. आपण जर इन्ग्रेडियंट्स, एकाच पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स जसे व्हेजिटेबल्स आहेत त्यांच्यामध्ये शफलिंग केलं, बाकी सगळं एकच सेम ठेवून त्यात काही बदल करायचा नाही, फक्त एक इन्ग्रेडियंट आहे तो बदलायचा सगळ्या रेसिपीजमध्ये जिथं असेल तिथे. म्हणजे मी भारतीय रेसिपींचा अनुषंगानं सांगेन की पालक पनीरच्या ऐवजी ती मेथी पनीर बनेल, बाकी सगळं सेम आहे. चिली आपल्या जागी आहे, दुसरं पनीर आपल्या जागी आहे, फक्त एकच व्हेजिटेबल चेंज होतं, रँडमली शफल केलं. उद्देश काय होता हे पाहण्याचा की आपण पाहिलेल्या ह्या विरोधाभासी पेअरिंगमध्ये कोणती कॅटेगरी आहे इन्ग्रेडियंटची जी जास्त कॉन्ट्रीब्यूट करत आहे. डेअरी आहे, व्हेजिटेबल आहे, स्पायसेस आहेत, हर्ब्स आहेत की दुसरी काही आहे. आणि ते पाहत असताना आमच्या अशा लक्षात आलं की आम्ही शफलिंग केल्यानंतर की फूड पेअरिंगचा जो पॅटर्न आहे, नंबर आहे, तो ओरिजिनली जो आहे त्याच्यापेक्षा थोडाफार फरक पडतो, मार्जिनल डिफरन्स येतो. जर तुम्ही व्हेजिटेबलमध्ये केलं, फ्रूटमध्ये केलं, नट्स अँड सीडमध्ये केलं, डेअरीमध्ये केलं वगैरे. पण एक व्हेजिटेबल कॅटेगरी होती ज्याच्यामध्ये आम्ही फरक केला तर प्रचंड फरक पडला, तो म्हणजे मसाले, स्पायसेस. आणि हा परत तुम्ही म्हणाल की अरे त्यात काय नवीन, आम्हाला ठाऊकच आहे की भारतीय पाककृतीमध्ये कोणत्या पाककृतीमध्ये कोणते मसाले वापरले जातात ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही बदलू शकत नाही, राईट. सिनेमम काढून फ्लो टाकू शकत नाही, लवंग टाकू शकत नाही, लवंग काढून दुसरं काहीतरी टाकू शकत नाही, राईट. आणि फक्त एवढंच आहे की आम्ही परत एकदा स्टॅटिस्टिकली दाखवून दिलं, डेटा क्रंचिंग करून आमच्याकडे असणाऱ्या रेसिपींचं आम्ही हे दाखवून दिलं. तर ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत अट्रॅक्टिव्ह होत्या त्यावेळेस आणि प्रचंड बोलबाला झाला ह्याचा. साधारण 200 न्यूजपेपर्समध्ये अख्ख्या जगभराच्या इन्क्लुडिंग भारताच्या ह्याचा उल्लेख झाला. आणि नॅशनल पब्लिक रेडिओ अमेरिकेमध्ये उल्लेख झाला, न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलं. सुरुवातीला अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MIT टेक्नॉलॉजी रिव्ह्यूमध्ये आलं नाही, इथून सुरुवात झाली होती. आणि मग नंतर इतर ठिकाणी वॉशिंग्टन पोस्ट वगैरेमध्ये आलं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा रिसर्च अत्यंत इम्पॉर्टंट आहे. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा होता की जी गोष्ट 2014-15मध्ये आम्ही केली होती आणि त्याला थोडंफार म्हणजे प्रसिद्धी मिळाली, माझ्या लक्षात असं आलं की हे एक नवीन विज्ञान आहे जे मी घडवू शकतो, पण रिस्क आहे, कारण हे वेगळ्या वाटेने जावं लागणार आहे आणि ही वाट वेगळी असल्यामुळं कोणी सपोर्ट इझिली करणार नाही आहे. तसंच झालं आणि मला जागा बदलावी लागली, दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. सुरुवातीला एवढं सोपं नव्हतं, संशोधनपत्र तयार करून ते छापणं, रिसर्च छापणं एवढं सोपं नव्हतं, कोणीच ॲक्सेप्ट करायला तयार नव्हतं. कारण ज्या सध्या चलनामध्ये असणारे जे रिसर्च आहेत त्या अनुषंगाने तुम्ही काही छापायला गेलात तर लगेच छापायला तयार होतात. पण नवीन काही केलं तर अरे हे कुठं छापणार मी, हे कुठल्या बॉक्समध्ये बसतं आमच्या, असा विचार करायला लागले ते. त्यामुळे मी त्याचा विचार न करता सुरुवात केली आणि आम्ही ते तथाकथित कलिनरी फिंगरप्रिंट्स, जसं आपले DNA फिंगरप्रिंट्स असतात जे आपली ओळख असतात, तशी एखाद्या कल्चरची ओळख, महाराष्ट्रीयन कल्चरची ओळख, मराठी कल्चरची ओळख, हे मराठी फिंगरप्रिंट आहे, त्याचं आहे कलिनरी फिंगरप्रिंट आहे त्याची, ही आम्ही दाखवून दिलं. आणि हे उदाहरणार्थ मी साऊथ इंडियन, दक्षिण भारतीय
पाककृतींचा कलिनरी फिंगरप्रिंट इथं दाखवत आहे. मी मुळातच मुद्दामच डिटेलमध्ये जात नाही आहे, खोलात जात नाही आहे, पण तुम्ही वेळ असेल तर तुम्ही विचारू शकता. वेल, मी म्हटल्याप्रमाणे MIT टेक रिव्ह्यूमध्ये बेस्ट ऑफ 2015मध्ये आयडेंटिफाय झालं. त्यांनी प्रचंड आम्हाला त्याचा प्रचंड फायदा झाला इनफॅक्ट. आणि महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री आणि प्रॅक्टिशनर्स, शेफ हे अत्यंत एक्सायटेड झाले होते मी म्हटल्याप्रमाणे. आणि यांना तुम्ही कदाचित ओळखत असाल, गरिमा अरोरा, ज्या ते कुठला शो असतो, कुकिंगचा शो कुठला असतो आपल्यावर, व्हेरी फेमस शो, सोनीवर होता तो. हां, 3 शेफवाला. हां, 3 शेफवाला. त्याचं नाव काय होतं मी विसरतोय. वेल, तर खाना खजाना नाही, आय थिंक इट इज अबाउट कुकिंग. मास्टर शेफ इंडिया, सॉरी, मास्टर शेफ इंडियामध्ये ह्या होत्या. तर ह्या आता बाय द वे ह्या 14 तारखेला भारतात बँकॉकवरून आमच्या सिम्पोजियम करता स्पेशली फ्लाय करून येत आहेत. सो दे आर व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. सांगायचा उद्देश हा की बहुतांश वेळेस जेव्हा आपण विज्ञान करतो, मीही केलेलं आहे, PhDच्या वेळेस केलेलं आहे, असं वाटतं बरंच एक्साइटमेंट असते की लगेच प्रयोग वापरण्यात येईल, त्यामुळं लोकांना फायदा होईल असं वाटत असतं. पण इतकी वर्ष काम केल्यानंतर काहीच फायदा झाला नव्हता सिरियसली सांगायचं झालं तर. ड्रग डिस्कव्हरी केली, एअरपोर्ट नेटवर्कचा अभ्यास केला, ब्रेन नेटवर्कचा अभ्यास केला. हां, त्यात असं नव्हतं की काय आम्हाला मजा नाही आली, आम्हाला मजा आली काम करताना, पण त्याचा लगेच फायदा कोणाला काही झाला नव्हता. पण हे असं एक विज्ञान होतं जे आम्ही नव्याने सुरू केलं आहे, त्याचा लगेच फायदा आम्हाला दिसत होता. तर मी सांगितल्याप्रमाणे ते तथाकथित कलिनरी फिंगरप्रिंट्स भारतापर्यंत आम्ही रिसर्च केला होता. पण मग 2015 नंतर काय केलं, मी तुम्हाला थोडंफार सांगितलं आहे. डेटाबेसेस बनवले आम्ही, अल्गोरिथम्स बनवले, पण तसंच जगभरातल्या कुझिन्सचा अभ्यास करून तिथल्या पाककृतींचे ठसे आम्ही शोधून काढले की नेमकं काय वैशिष्ट्य असतं फ्रेंच रेसिपीजचं विजवी इंडियन रेसिपीज, विजवी ब्राझिलियन रेसिपीज, हे शोधून काढलं आणि ते क्वांटिफाय केलं, नंबर्समध्ये टाकलं. आणि त्यांचा एक जसा भाषांचा एक परस्पर संबंधाचा एक नकाशा असतो, जसा ज्याला हे म्हणायचं लँग्वेज ट्री म्हणतात. हां, जसं मराठी आणि हिंदी बऱ्यापैकी जवळजवळ आहेत. मग तसं बघायला गेलं तर मराठी आणि बोलीभाषेमध्ये म्हणायला गेलं तर मराठी आणि फारसी पण जवळ आहे. उर्दू, सॉरी, भाषांची कुळं आहेत. करेक्ट. हां, तर त्याला ब्रांच म्हणायला पाहिजे. मूळ ब्रांच आहे, त्याचं ते कुळ आहे आणि त्याचे उपकुळ आहेत, असे सब ब्रांचेस आहेत, राईट. तसं आम्ही कुझिनच्या बाबतीत केलं आणि आम्ही दाखवून दिले की काही कुझिन्स एकमेकांच्या जवळ असतात कारण ते जॉग्राफिकली जवळ आहेत आणि काही कुझिन्स जवळ आहेत कारण त्यांच्यावर कॉलोनियल इम्प्रेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल, काही ट्रान्सफर झालेले आहे, नॉलेज ट्रान्सफर झालेलं आहे ओव्हर द टाईम, ट्रेड मार्केटमुळं वगैरे ट्रान्सफर झालेलं आहे. आणि त्यामुळं भारतीय रेसिपीजमध्ये देखील आम्हाला अशा काही रेसिपी सापडतील की ज्यांच्यावर मेक्सिकन किंवा साऊथ आफ्रिकन रेसिपीचा ठसा आहे किंवा वाईसा वर्सा, राईट. अर्थातच हे सांगणं कठीण आहे की कुणाचा ठसा कोणावर उमटला आहे ते सांगणं कठीण आहे, पण ऐतिहासिकरित्या त्यांच्यामध्ये साम्य आहे किंवा वेगळेपण आहे हे दाखवता आलं आम्हाला. येस, मागच्या स्लाइडमध्ये येलो जो भाग आहे तो तो आपला इंडियन सबकॉन्टिनेंट, सॉरी मी सांगायला होतं पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त खोलात जात नाही. ते इंडियन सबकॉन्टिनेंटचं शॉर्ट फॉर्म आहे. हां, ते इंडियन सबकॉन्टिनेंट आहे आणि तुम्ही पाहायला गेलात तर असं दिसेल की त्याच्याशी सगळ्यात जवळ आहे कॅरिबियन आहे, मेक्सिकन आहे, त्याच्या जवळ येतं, मग आफ्रिकन येतं, मेक्सिकन येतं, तर थोडंफार ते जवळ येतं. आता ह्याचं डिटेल्ड क्वांटिफिकेशन माझ्याकडे आहे. हे सहसा मला असं सोपं समजायला सोपं असं एक पाहिजे होतं रिप्रेझेंटेशन म्हणून बनवलेलं आहे, पण ह्याच्या ॲक्च्युली हे न्यूमेरिकल डेटाबेस आहे, प्रत्येकाची एक फिंगरप्रिंट आहे आमच्याकडे. पण मग हे आता जे इटालियन, ग्रीक आणि स्पेन एकत्र आहेत, तसे इंडियातल्या ह्याच्या आपलं कोणाशीच साधर्म्य नाही. याच्यामध्ये मी सबकुझिन्स दाखवत नाही आहे, यात सगळेच आले, भारतीय पाककृतीमधले सगळेच आले याच्यात. आम्ही हे ओके रिजनल आहे, रिजनल लेवल अनालिसिस आहे, सब रिजन अनालिसिस केलेलं नाही आहे. सब रिजनमध्ये केल्यावर तुम्ही म्हणता तसं काही साम्य दिसेल की काही कुझिन्स जवळ आहेत, आपल्या दूर आहेत वगैरे, तेही दिसेल, राईट. ओके, ऑल राईट. आणि सोलापूर, मी मूळचा सोलापूरचा आहे, मला माहिती नाही सांगण्यात आलं का नाही. तर तिथं असताना त्यावेळेस म्हणजे 1990च्या सुमारास जेव्हा मी BSc करत होतो, नंतर MScला पुणे विद्यापीठात आलो 1997ला, आम्ही सायन्स रिपोर्टर वाचायचो आणि आमच्यासाठी तो तंत्रज्ञानाचा आणि सायन्सचा एक विंडो होता त्यावेळेस. आणि मला अत्यंत आनंद झाला जेव्हा सायन्स रिपोर्टरनी आमचं सायन्स, आमचं विज्ञान आणि कॉईन हे कॉम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी टर्मिनॉलॉजी त्यांच्या कव्हरवर टाकली होती. आणि तसंच पॅरिस बेस सायमल्टेनियसली एकाच वेळेस
पॅरिस बेस्ड मॅगझिन आहे, फूड इनोव्हेशन क्वार्टरली, त्याच्यामध्ये देखील आमच्या कव्हरवर आमचा रिसर्च गेला होता. आता मी शेवटचे 2 गोष्टी सांगेन, 2 प्रकारच्या गोष्टी, आणि थांबेन, जास्त वेळ न घेता साधारण 10-15 मिनिटात मॅक्झिमम. एक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आता हे कृत्रिम बुद्धिमत्ता पाककलेमध्ये काय करत आहे नेमकं आणि आम्ही काय केलं आहे ते एक सांगेन, आणि शेवटी याचे काही पुढे जाऊन याचं काय होऊ शकतं, कोणकोणत्या गोष्टींवर हे परिणाम करू शकतं हे एक सांगेन आणि मग मी थांबेन. मुळात कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवीय सर्जनशीलतेला पकडण्याचा प्रयत्न करते. मग तुम्ही कवी असाल तर तुमच्या कवीपणाची झलक त्या प्रोग्राममध्ये यायला हवी, हा उद्देश असतो. तुम्ही जर कलाकार असाल तर तुमच्या, उदाहरणार्थ पेंटिंग करत असाल तर तुम्ही जी पेंटिंग करता त्याची झलक त्या प्रोग्राममध्ये, नुसती झलक नव्हे तर तुम्ही जसं करता साधारणतः त्याच पद्धतीचं, त्याच कौशल्याचं त्यात आलं पाहिजे असा उद्देश असतो. राईट, टू कॅप्चर द इंटेलिजन्स, एक्सपर्टीज अँड इंट्युशन ऑफ अ ह्युमन बीइंग इन टू अ प्रोग्राम, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उद्देश आहे मुळातच. आणि अर्थातच पूर्णता करणे त्याला जनरल इंटेलिजन्स म्हणतात किंवा नॅरो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे. आपण हे बराच काळ चालू आहे हा प्रयत्न, आणि मध्यंतरी याच्यामध्ये थोडं थंड पडलं होतं. कृत्रिम बुद्धिमत्तेचं ब्रांच थंड पडली, शाखा थंड पडली होती. पण 1998ला बुद्धिबळ, 2017मध्ये गो, आणि त्यानंतर रिसेंटली आत्ता 2018, 19, 20मध्ये काव्यरचना, चॅट GPT, चित्रकला थोडंफार करतं आहेत, त्याला जनरेटिव्ह मॉडेल्स म्हणतात, ते बनवण्यात आले. संगीताचं बनत आहे, आणि मला आनंद वाटतो की मी त्यांना ॲक्च्युली दिल्लीला बोलवलं होतं. रानडे, संदीप रानडे, राईट, ते उदाहरण आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा संगीतामध्ये वापर कसा करावा. मी अत्यंत अभिमानाने लोकांना सांगत असतो की तुम्हाला असं वाटेल की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रथम जर संगीतात झाला असेल तर तो वेस्टर्न म्युझिकमध्ये होईल. अरे म्हटलं नाही, अगदी भारतीय क्लासिकल म्युझिकमध्ये देखील जी साथसंगत असते ती त्यांच्या ॲपमध्ये वाजते. नाव काय त्याचं मी विसरतोय ना, तर ते वाजवतात, आणि साधारणतः 25 आणि आता वाटतं काहीतरी 32 वाद्य त्याच्यात वाजवली जातात, आणि तुम्ही जसं गाता त्याला ते साथ देतं, आणि इट्स सच अन अमेझिंग टूल दॅट ही हॅज क्रिएटेड. राईट, हे सगळं होत आहे. पण माझ्या मते पाककला ही त्यातल्या त्यात कठीण आहे. त्याचं असं कारण आहे की ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सेन्सरी गोष्टींना कॅप्चर करतात, विजन, ऑडिओ, कॉग्निशन, वरच्या गोष्टी. पण कुकिंगला जेव्हा तुम्ही आला ना तर सगळंच कॅप्चर करतं बहुतांशी. राईट, तो इट्स अ मल्टी सेन्सरी एक्सपिरियन्स. कॅप्चरिंग इट इन AI, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये ते पकडणं अत्यंत कठीण. म्हणूनच मी जेव्हा काम प्रेझेंट करतो, एस्पेशली शेफ समोर, तेव्हा ते अगदीच म्हणजे कसं शक्य आहे असंच म्हणतात ते बहुतांश वेळेस. तर आमचा प्रयत्न त्या दिशेने चालू आहे, आणि ते करत असताना आम्ही असा प्रश्न विचारला की बाबा जगभरामध्ये अशा पाककृती आहेत किती. आम्ही त्याचा वापर घेतला, तर नंबर जर विचारायला गेलं ना तर बहुतांशी नंबर असतात की लाखभर असतील किंवा 1 दशलक्ष असतील वगैरे वगैरे, असा नंबर मिळत जातो. मॅक्झिमम जो आम्हाला नंबर मिळतो तो म्हणजे ॲक्च्युली वस्तुस्थिती ही आहे की रेसिपीज ज्या डॉक्युमेंट केलेल्या आहेत त्या आहेत साधारण 1 मिलियन. 10 लाख रेसिपीज आहेत, डॉक्युमेंटेड आहे. MIT तुम्ही जर शोधलं तर मिळेल गुगलवर की MIT 1 मिलियन रेसिपीजचा डेटाबेस आहे तो. 2 मिलियन होईल, 10 मिलियन होईल, बट दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. राईट, दॅट्स ऑल अबाउट द डॉक्युमेंटेड रेसिपीज. पण प्रत्यक्षात किती रेसिपीज बनवता येतील हा जर तुम्ही प्रश्न विचारला तर तो मजेदार प्रश्न आहे. आमच्या संशोधनातून आम्हाला असं लक्षात आलं आहे की कोणत्याही कुझिनमध्ये रेसिपी साईज म्हणजे किती इन्ग्रेडियंट्स आहेत, जिन्नस आहेत त्याच्यामध्ये, त्याचा असा डिस्ट्रीब्युशन आहे, गॉसियन ज्याला म्हणतात, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, वेटचं, हाईटचं जसं असतं तसं. म्हणजे त्यात एक ॲव्हरेज असतो. तर तो ॲव्हरेज किती आहे, साधारण 10 आहे. बहुतांश वेळेस 10च येतो तो, कुठल्याही कुझिनमध्ये गेलात तरी तुम्ही. आमचा रिसर्च आहे ते दाखवून देतात. तर मग आपण असं गृहीत धरूयात की एका कोणत्याही पाककृतीमध्ये एक साधारण 10 जिन्नस असतात. मग किती जिन्नस अवेलेबल आहेत, वस्तुस्थिती पाहायला गेलात तर साधारणतः 15 ते 20 हजार जिन्नस तुम्हाला अवेलेबल असतील, सगळ्या जर व्हरायटीज तुम्ही पाहायला गेलात तर. पण आपण ते सोपं करूयात की आपण असं गृहीत धरूयात की ढोबळ मानाने सगळ्या मिरचींना आपण मिरची म्हणूयात, सगळ्या टोमॅटोना टोमॅटो म्हणूयात, आणि बटाट्याना बटाटा म्हणूयात. तरी देखील आपल्याकडे साधारण 1000 किंवा जास्त आपल्याकडे जिन्नस राहतात बरं का. मग हजार एक जिन्नस स्टॅटिस्टिकली परम्युटेशन कॉम्बिनेशन ज्याला म्हणतात त्यात आपण ठेवायला गेलो तर किती म्हणतील रेसिपीज, तर ह्या इतक्या. आणि सांगायला गेलं दीज आर मोर दॅन द नंबर ऑफ एस्टिमेटेड स्टार्स इन द होल युनिवर्स. ओके,
सो इट्स सलायवेटिंग लार्ज नंबर ऑफ रेसिपीज दॅट यू कॅन इमेक. हां, पण तुमच्यातला अगदीच क्रिटिक जागा झाला असेल, कसं शक्य आहे? कुठल्याही इन्ग्रेडियंट्स एकत्र करून तुम्हाला रेसिपी बनवता आली तर कोणी माकड देखील रेसिपी बनवेल ना. मग या रेसिपीला फिल्टर करावं लागणार आहे, आणि फिल्टर करण्याचं काम कोण करतं? एक्सपर्ट आपण करता. जे कुक जे कोणी किचनमध्ये कुक करतं आणि ज्यांना इंट्युशन आहे, अरे हे नाही जाणार, हे कमी घातलं पाहिजे, अरे ह्याला आपण असं न घालता थोडं पील करून घातलं पाहिजे, चॉप करून घातलं पाहिजे, हे जे आपल्या डोक्यात कुक बसलेला असतो, शेफ बसलेला असतो, तो सांगतो. दॅट्स द इंटेलिजन्स, ह्युमन इंटेलिजन्स. त्याला आपण एका कम्प्युटरमध्ये कॅप्चर करू शकतो का, हा प्रश्न आम्ही विचारला. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणजे असाच एक प्रश्न 1955 मध्ये नन अदर दॅन ॲलन ट्युरिंगने विचारला होता, जे कम्प्युटर सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात. राईट? त्यांनी असा प्रश्न विचारला होता की कॅन अ मशीन थिंक, असा प्रश्न विचारला होता. आम्ही म्हणतोय की कॅन अ मशीन थिंक लाईक अ शेफ. त्यामुळे हा प्रश्न विचारला की संगणक प्रति बल्लभाचार्य होऊ शकतो का? बल्लभाचार्य म्हणजेच कुक शेफ असं मी गृहीत धरतोय. तर हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही बरंच काम केलं यावर, आणि त्या खोलात न जाता हे ॲप आहे, ही वेबसाईट आहे जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता, आणि तिथे जाऊन तुम्हाला इन्ग्रेडियंट चूज करावे लागतं की मला बटाटा हवा आहे, मला टोमॅटो हवे आहेत, मला चिली हवी आहे, वगैरे वगैरे. आणि मग म्हणायचं की जनरेट रेसिपी, बटन दाबायचं. ते ॲक्च्युअली टायटल, इन्ग्रेडियंट्स कसे किती वापरायचे आणि त्यांना कसं प्रोसेस करायचं हे सगळं सांगतं. येस प्लीज. रंग आणि चव याचा काही संबंध आहे का? आपण निळ्या रंगाच्या वस्तू फारशा खात नाही. अगदी अगदी, हो 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 हो. याच्यावर अभ्यास झालेला आहे रंगाचा आणि चवीचा. आम्ही इन्सिडेंटली यावर फारसा अभ्यास केलेला नाही आहे, पण आहे. आणि वस्तुस्थिती ही आहे, तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की निळ्या रंगाच्या पदार्थ आपण ह्याच्यामध्ये वापरत नाही, आपल्या पाककृतीमध्ये वापरत नाही फारशा. बारिंग फॉर सम सी फूड मे बी वापरण्यात येत नाही फारसं. राईट? ज्याला एक झाक असते निळ्या रंगाची, ते सी फूड सोडल्यास फारसं काही वापरण्यात येत नाही. ठीक आहे? त्यामुळे ते आर्टिफिशियल वाटतं, त्यामुळे ॲक्सेप्ट होत नाही फूड इझिली ते, बिकॉज वी आर वायर्ड फॉर दॅट, नॉट ॲक्सेप्टिंग दॅट फूड. बट लेट्स नॉट गेट इन टू दॅट. आम्ही काय केलं आहे, यात सगळा उद्देश काय की भरपूर गाणी, बॉलिवूडची गाणी जर तुम्ही एका मशीन लर्निंग अल्गोरिदमला दिली तर दिल वगैरे वगैरे असे जे काही प्रॉपर पॅटर्न्स असतात ते कॅप्चर करेल आणि एखादं गाणं बनवून देईल तुम्हाला. राईट? तसंच, ऑलमोस्ट तसंच. आता मी मुद्दामून ते सोपं करून सांगितलं, ह्या अजून जास्त क्लिष्ट आहे, कारण ते एवढं सोपं नाही आहे की कोणता पदार्थ घ्यावा, तो किती प्रमाणात घ्यावा. हिंग घेऊन तुम्ही काही अगदी किलोवर हिंग घेऊ शकत नाही, ते अगदीच चिमूटभर घ्यावं लागतं. बटाटे घेताना मात्र अर्धा किलो घेऊ शकता. हे सगळं ते कसं शिकणार? तर आम्ही ते शिकवायचा प्रयत्न केला या अल्गोरिदमला. याला लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतात, जे ChatGPTच्या मागे आहे. आणि हे 2022चं मॉडेल आहे आमच्याकडे, आम्ही जे ऑनलाईन ठेवलं आहे, आणि अर्थातच आम्ही ते डेव्हलप करत आहोत. तर आम्ही याला अगदी प्रेमाने रॅटाटुई असं नाव दिलेलं आहे, जेणेकरून ते जगभर फेमस आहोत. मला ते वाटलं होतं की ह्याला दुसरं काहीतरी भारतीय नाव द्यावं म्हणून, पण ते सोपं नसतं इतरांच्या पचनी पडणं. म्हणून आम्ही विचार केला की रॅटाटुई नाम द्यावं. आपण सगळ्यांनी तो चित्रपट पाहिला असेल, ॲनिमेशन मूवी आहे ज्याच्यामध्ये एक उंदीर आहे ज्याला शेफ व्हायचं असतं. पाहिलं नसेल तर अत्यंत मस्त पिक्चर आहे. काय नाव? रॅटाटुई. हे जे सॉरी इथं जे लिहिलं ना इंग्रजीमध्ये रॅटाटुई लेक असं त्याचा आपण उल्लेख करू कदाचित, पण ते रातातोई म्हणतात त्याला फ्रेंचमध्ये. ओके. तर हा म्हणजे बेसिकली कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आम्ही रेसिपीज बनवल्या खऱ्या. पण कृत्रिम बुद्धिमत्ताने तुम्ही जर कविता बनवली तर ती वाचून तुम्हाला कळेल तरी की त्याच्यामध्ये मीटर, रिदम, राईम आहे की नाही. पटकन वाचून एखादं पेंटिंग बनवलं तर बघून कळेल की हा कॉन्ट्रास्ट आहे, सेन्स करत आहे, वगैरे वगैरे. की 5 बोटाच्या ऐवजी 6 बोटं तर दाखवली नाहीत ना उदाहरणार्थ. राईट? हे सगळं कळेल तुम्हाला, पण रेसिपी कशी कळणार? त्यामुळं जोपर्यंत तुम्ही ही रेसिपी किचनमध्ये बनवून शिजवून खात नाही आणि मग त्याचा चवीचा अंदाज घेत नाही तोपर्यंत कळणारच नाही तुम्हाला. म्हणून आम्ही काय केलंय की एक टेस्ट बनवली की कुकिंग करावं लागणारच आहे, आणि आम्ही करूच. इन केस तुम्ही फोटो घेत असाल तर या, ते आम्ही करूच. पण ते करण्या अगोदर आम्ही एक मीडियम लेवल टेस्ट ठेवली त्याची, की आम्ही बनवलेल्या रेसिपी त्या खऱ्या रेसिपींच्या जवळ आहेत की नाही आहे, हे कसं कळणार? त्यासाठी आम्ही टेस्ट बनवली. त्याचं नाव आम्ही अगेन ॲलन ट्युरिंगच्या नावानं ट्युरिंग टेस्ट फॉर शेफ असं ठेवलेलं आहे. आणि त्या टेस्टचा अर्थ काय की हे पहा, आम्ही खऱ्या रेसिपीज गोळा केल्या, स्ट्रक्चर केल्या. 1,18,000 रेसिपीज आहेत 74 देशांमधून. त्या इथे आहेत, हिरव्या डब्यामध्ये आहेत. आणि मग
आम्ही रॅटाटोईला म्हणालो की बाबा तू ह्या रेसिपीकडून शिक आणि आम्हाला काहीतरी नव्या बनवून दे. मग त्यांनी बनवल्या. त्याच्याकडून आम्ही 1,18,000 बनवून घेतल्या. त्या लाल डब्यामध्ये आहेत. मग आम्ही काय केलं, एक फ्रंट एंड बनवलं त्याचं आणि मी म्हटलं की आम्ही शेफ लोकांना इन्व्हाइट केला आणि मी म्हटलं की तुम्ही ह्या रेसिपी पाहायच्या, वाचायच्या, जसं इथं दाखवलेल्या आहेत. नाव आहे, टायटन सॅलड, इन्ग्रेडियंट्स आहे, क्वांटिटी आहे, रेसिपी इन्स्ट्रक्शन आहे आणि खाली एक रेटिंगचं चार्ट आहे 0 to 5 स्केलवर, की ही रेसिपी खोटी आहे, फेक वाटते तुम्हाला, कम्प्युटरने बनवल्यासारखी वाटत आहे की खरी वाटत आहे. ऑन अ स्केल ऑफ 0 to 5 मुद्दाम, कारण माणसं 0 to 5 0-1 म्हणाले की ते म्हणणार नाही मला सांगता येत नाही, पण 0 to 5 म्हटलं की ग्रेडियंट स्कोअर देतात ते, मला वाटतं थोडीफार खरी वाटते वगैरे वगैरे. एनिवे ही टेस्ट बनवली. उद्देश हा होता की आपण अशा रेसिपी बनवू शकतो का कम्प्युटरच्या साहाय्यानं, ज्या रेसिपी शेफला पाहून अशा वाटतील की अरे ह्या खरं आहे. आणि हे जर करू शकलो आपण तर आपण ट्युरिंग टेस्ट पास झालो. ट्युरिंग एक टेस्ट दिली होती, इट्स कॉल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ट्युरिंग टेस्ट आहे ती, की मशीनने माणसासारखी बुद्धिमत्ता कमवली का नाही हे पाहण्याचं एक सोपा मार्ग आहे. तर हा सोपा मार्ग आम्ही रेसिपीच्या अनुषंगानं असा विचारला आणि आम्हाला 70% यश आलं याच्यामध्ये. म्हणजे 70% रेसिपीज शेफना अशा वाटल्या आणि हे एक्सपर्ट शेफ्स आहेत, IHM पुसामधले शेफ्स आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधले शेफ्स आहेत, त्यांना असं वाटलं की या खरं आहे. त्यामुळं आम्ही पूर्णतः यशस्वी झालेलो नाही आहेत की 90-95 किंवा 100% यश नाही आलेलं, पण अगदीच वाईट पण झालेलं नाही आहे. तर आम्ही अशा मार्गावर आहोत की असं वाटतंय आम्हाला की आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं नवीन रेसिपी बनवू, नवीन अन्न बनवू आणि एकदा असं नवीन अन्न बनवता आलं तर मग काय करता येईल. देर इज नो लिमिट. हवं तसं पोषण, कमी खर्चामध्ये, कमी कार्बन फुटप्रिंट असणारं, हव्या तर कुझिनचं, मला ह्याची ॲलर्जी आहे, मला हे इन्ग्रेडियंट नको आहे, काहीही कन्स्टेंट, काहीही आपण बंधनं त्याच्यावर टाकली की ते त्याप्रकारे ऑप्टिमाइज करून नव्या रेसिपी ते बनवून देईल. आणि हे तुम्ही रेसिपीच्या बाबतीत करू शकता तर कशाही बाबतीत करू शकता. मॉकटेल्स, कॉकटेल्स. येस प्लीज. न्यूजपेपरची. हो या. किती तारखेचं आहे? कन्क्लूड करायला घेतो आणि आता हे कुठं चाललंय. एकूणच असं दिसतंय की खाणं जे असतं त्याच्यात चवही असली पाहिजे आणि ते आरोग्यदायी असलं पाहिजे. दोन्ही गोष्ट कशा कराव्यात ह्याचा आमचा आता विचार चालू आहे. सध्या आम्ही काय करतोय की हेही करतो आहोत की रेणूंचा वापर करून एखादी मॉलिक्यूल असेल तर त्याची टेस्ट काय असेल, कारण त्याची चव असते, मॉलिक्यूलची चव असते, काहींची नसते, ते टेस्टलेस पण असतात, पण त्याची टेस्ट काय असेल याच्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो आहोत. आणि सध्या तरी कडू आणि गोड मॉलिक्युल्स यांचा अभ्यास केला आहे. आणि तुम्हाला थोडंफार लक्षात येईल आम्ही का करत आहोत ते, कारण मधुमेहासाठी असे मॉलिक्युल्स शोधणं आवश्यक पडतं, असे रेणू शोधणं आवश्यक पडतं ज्यांची चव गोड असली पाहिजे पण त्यांनी कॅलरी नाही मिळाली पाहिजे, राईट. आणि यासाठी आपल्याकडं ऑलरेडी प्रॉडक्ट्स आहेत काही, स्टिविया आहे उदाहरणार्थ. मग ते नॅचरल प्रॉडक्ट असू शकतात, नैसर्गिकरित्या निसर्गातून आलेले रेणू असू शकतात किंवा आर्टिफिशियली बनवणारे, तर आम्ही ते शोधत आहोत. तशाच मग पद्धतीनं एखादा रेणू किती गोड आहे, मग तो सॉरी ह्याच्यात काहीच दिसत नाही कारण मला वाटतं ते ग्रेडियंटचा प्रॉब्लेम आहे, प्रोजेक्टरचा प्रॉब्लेम आहे. तर मॉलिक्युलची लिस्ट होती जी सुक्रोज आहे, जे एक स्वीटनेस असतो त्याचा आणि त्याच्यापेक्षा 10 मिलियन टाइम्स स्वीटर, म्हणजे 10⁻⁷ आहे ते बेसिकली, म्हणजे 1 कोटी त्यापेक्षा जास्त स्वीट असे मॉलिक्यूल. आणि हा एक अल्गोरिदम आहे, तो बनवला आहे, ज्यांनी एक मॉलिक्यूल दिला की ते सांगतं की हे किती स्वीट असेल, किती गोड असेल ते सांगतं. ऑल राईट. आणि दुसरं म्हणजे हेल्थ. मी म्हटल्याप्रमाणे डेटाबेस आम्ही बनवला आहे, ज्याचं नाव आहे डाएटआरएक्स. सुरुवात केली होती स्पायसेसमधून, मी मुद्दामूनच स्किप करत आहे, फास्ट जात आहे कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आधीची साईड 1 मिनिट. शुअर. यात आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आपलं शरीर क्लिष्ट आहे, अन्न क्लिष्ट आहे. शरीर आणि अन्न एकत्र येतं तेव्हा त्याचा जो आरोग्यावर परिणाम होतो तो आणखीनच क्लिष्ट आहे. त्यामुळे ते अशा साध्या समीकरणामध्ये मांडता येत नाही असं दाखवण्याचा उद्देश आहे. हे पिक्टोरियली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे कदाचित AI वापरून, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून त्याच्यातून काही मार्ग निघेल असा उद्देश असं आम्हाला वाटतं. आणि आम्ही मसाल्यांपासून सुरुवात केली होती कारण भारतीय पाककृतीच्या अभ्यासातनं मसाल्यांचाच मुख्य गुण निघाला होता. त्यामुळे आम्ही SpiceRx बनवलेला आहे, डेटाबेस आहे, ऑनलाईन अवेलेबल आहे तुम्हाला, ज्याच्यामध्ये मसाले आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम यावर जो काही रिसर्च झालेला आहे मागच्या 90 वर्षामध्ये तो आम्ही एकत्र केलेला आहे, चांगले आणि वाईट.
वाईट कमी आहेत मसाल्यांच्या बाबतीत आणि चांगले जास्त आहे. आणि ह्याला एक्सटेंड करून आम्ही डायट बनवलं आहे, ज्यामध्ये 2000 खाद्यपदार्थ म्हणजे इन्ग्रेडियंट्स, जिन्नस आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम परत एकत्र सगळे काढलेले साधारण 36,000 रिसर्च आर्टिकल्स आहेत, संशोधन पत्रिका आहेत, ज्याच्यामधून आम्ही एकत्र केलेलं आहे. यातनं बरंच काही करता येतं जे आता मी सांगत बसत नाही, हो ना. डायटरी ॲडवायसेस देणं किंवा न्यूट्रोस्युटिकल शोधून काढणं जे आरोग्यदायी असतील वगैरे वगैरे, असं बरंच काही यातनं करता येईल. शेवटी मला असं वाटतंय की आपण अशा डायरेक्शनमध्ये जातो, अशा दिशेने जातो जिथे आपल्याला पर्सनलाइज न्यूट्रिशन, वैयक्तिकृत पोषण. कारण काय की एक एक्झॅक्ट सेम डिश मी खाल्ली आणि तुम्ही खाल्ली तर आरोग्यावर होणारा परिणाम वेगळा असतो. आजकाल न्यूट्रिशनिस्ट जे असतात ते आपल्याला जे सल्ला देतात ते म्हणतात की तुम्हाला डायबिटीस असेल तर हे खा आणि खाऊ नका. अनफॉर्च्युनेटली ते तसं काम करत नाही, ते तसं नसतं. आणि हे दाखवण्यात आलं संशोधनातून. वाईजमॅन इन्स्टिट्यूट इस्रायल मधलं हे संशोधन आहे, ज्यात हे दाखवण्यात आलं होतं अगदी डिटेलमध्ये, आणि अत्यंत मोठा पेपर आहे 2015चा, की एकच जेवण, एकच अन्न, बनवलेलं जेवण, पाककृती अनेक लोकांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या पोस्ट प्रँडियल ग्लुकोज लेवल, पोस्ट मील ग्लुकोज जे आहे ते वेगळा वेगळा रिस्पॉन्स असतो त्यांचा. परंतु ML मशीन लर्निंगचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका अल्गोरिदममधून वापर करून तुम्हाला ॲक्च्युली जास्त चांगल्यारित्या प्रेडिक्ट करता येतं न्यूट्रिशनिस्टपेक्षा. हे त्यांनी दाखवलेलं आहे. याचा अर्थ काय की जर मला ह्या गोष्टी देता आल्या की माझ्या ब्लड टेस्ट, क्वेश्चनियर म्हणजे मी काय खाल्लं काय नाही खाल्लं आणि बऱ्याच गोष्टी, इतर बॉडी मास इंडेक्स म्हणजे हाईट, वेट, जेंडर, ॲक्टिव्हिटी वगैरे, फूड डायरी आणि गट मायक्रोबियम, आपल्या गट्समध्ये असणाऱ्या मायक्रोब्सचा लेखाचिट्टा जर तो देता आला तर AIचं अल्गोरिदम आपल्याला हे सांगू शकतं की गणेश तू हे खा, आणि तुम्हाला सांगू शकतं की तुम्ही हे खा. वेगळं काहीतरी सांगेल ते तुम्हाला. आणि हे सांगत असताना याचाही तो कदाचित विचार करेल, आपण जर त्याला शिकवलं तर, की अरे हां तुम्ही मराठी आहात, तुम्हाला हे जास्त आवडतं, तुम्ही हे खा, राईट, तसंही ते सांगू शकतं. तर हा उद्देश आहे, त्या दिशेने जाण्याचा एकूणच प्रयत्न आहे आमचा. सॉरी ही स्लाईड दिसत नाही आहे, मी कदाचित तुम्हाला ती मोबाईलवरच दाखवेन, कारण मला कळलंच नाही ते नेमकं काय झालं. 2 स्लाईड गायब झालेले आहे. इथे एक चित्र होतं, एक मोबाईलचा ॲप बनवला आहे मी, की आपण जे खातोय त्याचं आम्ही चित्र काढून, त्याचा 2 इडली आहेत, 3 वडे आहेत, एक सांबार आहे, त्याची कॅलरी इतकी आहे. तर गणेश तू आज सकाळी हे खाल्लेलं आहेस, तुझी आज रेकमेंडेड डेली अलाउन्स तुझा 2000 कॅलरीज, किलो कॅलरी, सॉरी करेक्ट, ते दिवसभराचं 12 ते 12 काउंट करतं आणि सांगतं की आता तू ग्रीन झोनमध्ये आहेस, खाऊ शकतोस, येलो झोनमध्ये आहेस, ठीक आहे, ऑरेंज झोन केअरफुल, रेड झोनमध्ये गेल्यास आता बस कर बाबा, असं सांगतं ते. आयुष्यातली मजाच जाईल. पण आयुष्य जर चांगलं आणि हेल्दी जगायचं असेल तर थोडीफार हे करावं लागेल असं वाटतंय. हां, तेच ॲप होता, सॉरी हाच ॲप पूर्वी होता. ते काही चित्र गायब होतात कारण पॉवर पॉईंट कॉम्पॅटिबल नाही नसल्यामुळे. तर एनिवे, न्यूजपेपरमध्ये बरंच काही आमचं आलेलं आहे. हिंदूमध्ये तर बऱ्याच वेळेस येऊन गेलेलं आहे, आणि हिंदू इज वन ऑफ द मोस्ट रेकग्नाइज्ड इन सायन्स कव्हरेज, त्यामुळे मला अगदी आनंद वाटतो ते सांगायला. आणि लास्टली, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 2050 आपल्याला जर खरंच 10 अब्ज म्हणायचं, तिथं 10 अब्ज तोंडं भरवायची असतील तर बरंच काही काम करावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही हे सस्टेनेबल फूड DB असा एक डेटाबेस बनवलेला आहे. बाय द वे, सस्टेनेबल फूड DB असा डेटाबेस बनवला आहे, ज्याच्यामध्ये आत्ता सध्या एक ढोबळ मानाने तुमच्या रेसिपी, जसं इथं दाखवत आहे, इजिप्शियन लेंटिल सूपचा कार्बन फुटप्रिंट 5.56 कार्बन डायऑक्साईड किलोग्रॅम आहे पर, असं दाखवतं ते, की तुम्ही हे खाल्लं तर किती कार्बन डायऑक्साईड तुम्ही ॲक्च्युली पृथ्वीवर सोडत आहात, आणि खरंच तुमच्या भावी पिढ्यांकरता पृथ्वी जिण्याला एक सोडत आहात की नाही हे देखील ते सांगतं. परत प्रेशर येतं, आय एम सॉरी, पण हे करणं. साखरेचं सगळ्यात जास्त असतं का आपल्या कार्बन फुटप्रिंट? नाही, उलट आहे. नॉनव्हेज पदार्थ जे आहेत त्यांचं कार्बन फुटप्रिंट प्रचंड जास्त आहे. एनर्जी आहे. ॲनिमल हजबंड्रीमध्ये ते ॲनिमल जेव्हा वाढवतात तेव्हा त्याचा कार्बन फुटप्रिंट प्रचंड येतो. इट्स अ इंडस्ट्रियल फूड स्टॅम्प ॲक्च्युली. एनिवे, आता पुढे जाता आम्ही सेंटर फॉर सस्टेनेबल फूड बनवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कोणी स्पॉन्सर्स माहिती असतील तर प्लीज सांगाल, कारण आमचा उद्देश एकूण असा आहे की एक इकोसिस्टम बनवणं जे कॉम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी आणि एकूणच फूड सायन्सला पुढे घेऊन जाता येईल, असा आम्ही उद्देश आहे. आणि हे सेंटर फॉर सस्टेनेबल फूड बनवण्याचा आमचा घाट मागच्या 1 वर्षभरापासून आहे आणि अजून करत आहोत. याचे इंडस्ट्रियल उपयोग भरपूर आहेत आणि आमच्यावर बरंच प्रेशर आहे की इंडस्ट्रियल उपयोग किती करू द्यावा आणि किती करू नाही द्यावा याचा, कारण मग
इंडस्ट्री कशाही पद्धतीने वापरू शकतं, ते प्रोसेस फूड बऱ्याच पद्धतीने ते बनवू शकतात वगैरे वगैरे. सो शेवटी काय लिहिलं, काय प्रयोग? अनुप्रयोग म्हणजे वापर. तो मला ट्रान्सलेशनमधून मिळाला होता शब्द, वाटप आहे. foodoscope.com. इतकं सगळं केल्यानंतर मी एक संशोधक होतो आणि सो कॉल्ड ब्ल्यू स्काय रिसर्च ज्याला म्हणतात ना, की कुतूहलापोटी केलेलं संशोधन हे मी बराच काळ केलं. पण मागच्या कित्येक वर्षामध्ये मला हेही सांगण्यात आलं की मित्रा, तू जे करत आहेस, हा जो काही डेटा गोळा केलेला आहेस, ही गोल्डमाईन आहे, ही सोन्याची खाण आहेस आणि तू नक्कीच याचा उपयोग केला पाहिजे. मग आणि आम्हाला कित्येक रिक्वेस्ट आलेले आहेत की तुमचा डेटा आम्हाला हवा आहे. आम्ही पैसे बरेच जण पैसे द्यायला तयार नसतात, त्यांना फ्रीमध्ये हवा असतो. पण असे कित्येक आहेत की म्हणतात की नाही, आम्हाला पैसे देऊन हवा आहे, पण द्याल तरी खरं. मग आम्ही हे डेटा शेअर करण्यासाठी, ज्याला ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस, म्हणजे आपण डेटा डायरेक्टली न देता बॅच वाईज द्यायचं आणि त्यांना चार्ज करायचं, असा एकूणच त्यात आमचा उद्देश आहे. आणि foodoscope.com हे अवेलेबल आहे वेबसाईट ऑनलाईन. हे इंडस्ट्रीकरता आम्ही अवेलेबल करून देत आहोत. आणि बाकी जे काही मी आत्तापर्यंत सांगितलं ना, ते तुम्हाला फ्रीली अवेलेबल आमच्या लॅबच्या वेबसाईटवरून एक्सप्लोर करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाही. वेल, हा आमचा फूडोस्कोपचा QR कोड आहे. मी स्लाईड्स शेअर करत आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. आणि हे सगळं मी आत्तापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं, हे सगळं ॲज यू कॅन इमॅजिन इट्स अन ॲडव्हेंचरस जर्नी. म्हणजे IIT मध्ये असताना जॉब सोडावं लागणं ड्रॅमॅटिक पद्धतीनं, 27 दिवस इन्स्टिट्यूट बंद पडणं कारण स्टुडंटनी स्ट्राईक केला होता आणि कलिग्सनी सह्या दिल्या होत्या की याला परत घ्या, डायरेक्टरलाच बाहेर काढा वगैरे वगैरे. तसं काही झालं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु अत्यंत ड्रामा झालेला आहे बराच या गोष्टीमध्ये, आणि बराच ड्रामा होत असतो. उदाहरणार्थ रशिया आणि युक्रेनमध्ये वॉर चालू आहे आणि मला अचानक ईमेल येतो एकाचा की आमच्यावर तुम्ही अन्याय करत आहात. म्हणलं काय झालं बाबा? तर म्हणे की आमची एक रेसिपी आहे, ती रेसिपी तुम्ही युक्रेनची असताना देखील रशियाची दाखवली आहे. हे काही बरं नाही, हे काही बरं नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, मी युक्रेनची करतो, पण मग मला उलट धास्ती होती की उद्या रशिया म्हणणार नाही ना की आमचीच आहे, ती तुम्ही त्यांची कशी दाखवताय. त्यामुळं मला असं कधीही वाटलं नव्हतं की संशोधक म्हणून माझ्या कामाचा एवढा मोठा परिणाम होईल. पण एनिवे, अशा बऱ्याच गोष्टी, मजेदार गोष्टी आता बऱ्याच घडलेल्या आहेत. हे सगळं एका पुस्तकाच्या रूपातनं लिहित आहे. मी एक पुस्तक तर लिहिणार होतोच, पण फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी नावाची एक फाउंडेशन आहे, त्यांची एक इंडिया सायन्स बुक फेलोशिप मागच्याच वर्षी सुरू झाली आहे. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये देतो, पुस्तक लिहाल का? म्हटलं हो, लिहिणार तर होतोच, द्या म्हटलं 10 लाख. तर ते आता सध्या पुस्तक लिहितो आहे. सध्या त्याचं नाव डिजिटली डेलिशियस असं ठेवलं आहे. पॉप्युलर सायन्स बुक आहे, जेणेकरून सगळ्यांना कळावं अशा उद्देशाने लिहिलं आहे. आणि फॉर ऑल यू नो, कदाचित मराठीत देखील ते ट्रान्सलेट करण्यात येईल नंतर. थोडक्यात मी आता थांबवतोय आणि इतक्यात मी एवढंच सांगेन की हे कोट आहे की द डिस्कवरी ऑफ न्यू डिश कॉन्फर्स मोर हॅपीनेस ऑन ह्युमॅनिटी दॅन द डिस्कवरी ऑफ अ न्यू स्टार. आणि हे कोट आहे नन अदर दॅन जॉन अँथोनी साबरीन, फ्रेंच ऑथर आहेत. 200 वर्षापूर्वी त्यांनी पुस्तक लिहिलं आहे, द फिजिओलॉजी ऑफ टेस्ट. आणि गॅस्ट्रॉनॉमी या शब्दाचा मुळातच प्रथम उपयोग त्यांनी केला होता. गॅस्ट्रॉनॉमीपासून कम्प्युटेशनल गॅस्ट्रॉनॉमी यायला 200 वर्ष लागलेली आहेत आणि त्यांचं कोट अजूनही खरं आहे. आणि माझा प्रवास ॲस्ट्रॉनॉमीपासून गॅस्ट्रॉनॉमीपासून पर्यंत झाला आहे. त्यामुळे मला खंत आहे की मी आयुकामध्ये किंवा इतर ठिकाणी संशोधन करून PhD करून नव्या तारेचा किंवा नव्या गॅलेक्सीचा शोध नाही लावू शकलो, पण काही नाही झालं तरी किंवा नव्या रेसिपीचा शोध नक्कीच लावेल. ओके, थँक्यू, धन्यवाद.